आता बातमी आहे पुण्याच्या भोरमधून। भोर तालुक्यात रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत नागरिक आणि विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांनी। पुण्यातील भोर पुणे कापूरहोळ या मुख्य रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले होते। यावेळी रस्त्यावर ठिय्या मांडत काही काळ रस्ता अडवूनही धरला होता। या आंदोलनात जवळपास 2000 विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खातं आणि प्रशासन लक्ष देत नसल्याचं नागरिकांसह इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली। राजा रघुनाथराव विद्यालयाचे काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय अडचणी काय सांगशील, काय अडचणी येतात शाळेत येताना? रस्त्याने येताना गाडीवाले आमच्या अंगावर पाणी उडवतात, परत आमची येता जाताना छत्री उडती, परत त्यांनी उडवल्यामुळे आमचे कपडे खराब होतात, परत आम्हाला त्रास होतो। शाळेत सगळे धुराळा येतो, धूर येतो सगळा, त्यामुळे काही पोरं आजारी पडतात। काय तुमच्या आता कशासाठी रस्ता रोको केलता मग तुम्ही? कारण की आमचे खड्डे जे बुजवावेत, जे मोठे मोठे खड्डे आहेत त्यांच्यावर वाळू टाकावी, रस्ता नीट करावा, स्पीड ब्रेकर बांधावे, त्याच्यामुळे नाहीये। पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना। ये रास्ता नवंबर एंड तक कंप्लीट हो जाएगा, पूरा फुल प्लेस पे, कुछ भी नहीं बचेगा नवंबर एंड तक। एज पे टेक्निकली थोड़ा सा प्रॉब्लम आ रहा है पाइपलाइन का, क्योंकि चौड़ा रोड है यहाँ जहाँ पे खड़े यहाँ पे 12 मीटर विड्थ है, गटर है, फुटपाथ है, लाइट है, सब कुछ है, कम्प्लीटली है, जो कि यहाँ से वहाँ तक जाना है। ठीक है, नवंबर एंड तक कुछ भी नहीं होगा, सब कंप्लीट हो जाएगा। काय सांगशील मला, काय अडचणी आहेत आणि काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला? सर, रस्ता तर झालाच पाहिजे आणि खड्डे असल्या कारणामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणजे पाऊस असला की चिखल अंगावर उडतो, त्यामुळे तर आणखीन गणवेशावर परिणाम होतात। मग त्यामुळं आणि काही गाड्या असतात त्या अशा फास्ट मध्ये येतात, तर ते पाणी सगळं अंगावर उडतं, तर रस्ता झालाच पाहिजे मेन म्हणजे, आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण खूपच वाढलेलं। आपण बघितलं की विद्यार्थी सांगतात की जोरात गाड्या गेल्यानंतर सगळं चिखलाचं पाणी गणवेशावर उडतं आणि त्याच परिस्थितीत शाळेत बसावं लागतं। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।